स्वागत ग्रामपंचायत सदस्य जनार्दन म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांना देखील विनंती आपण असं रस्त्यावायचं आहे। अनेक असे तरुण कार्यकर्ते देखील मला या ठिकाणी पाहायला मिळतात। या सर्वांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आम्ही करतोय। बघा आता जर आपण या ठिकाणी विचार केला तर रात्रीचे या ठिकाणी 2 वाजलेले आहेत आणि 2 वाजता देखील मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने या मंचावरती येत आहेत। याचा अर्थ ही स्पर्धा ही मानाची अभिमानाची अशी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरोखरच आमचे आधारस्तंभ हॅट्रिक सरपंच वासुदेव शेठ म्हात्रे या ठिकाणी तसेच या ठिकाणी आमचे जगदीशजी ठाकूर असतील, आमची सर्वच मंडळी ही सर्वत्र आधारस्तंभ आज या ठिकाणी आहेत। या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। त्या सर्वांचं सहर्ष स्वागत। चला कृपया मॅच ऑन करायच्या, मॅचला सुरुवात करायची आहे। व्यासपीठावरती गर्दी झाली आहे। अतिथी देवो भव महाराष्ट्राची परंपरा आहे। जिथे मान्यवर असतात खरं तर असं म्हटलं जातं ज्यांच्या दारासमोर तुळस फुललेली असते तिथे पाण्याची कमतरता नसते। जिथे रोज दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते आणि ज्या घरामध्ये माणुसकीची शिकवण दिली जाते तिथे माणसांची कमी नसते। आणि आज ही अशी सर्वच माणसं माणुसकी जोपासत या ठिकाणी या मंचकावरती बसलेले आपण बघतोय। खरं तर मनाने आणि मानाने ही सर्व श्रेष्ठ अशी माणसं आहेत म्हणून या सर्वांचं स्वागत करतोय। सन्माननीय जयेश घाटे यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी होईल। जयजी घाटे जे पाटील यांना विनंती करतो जयेश घाटे सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। चला मॅचला सुरुवात होईल। आपण बघतोय सलामीची जोडी देखील मैदानामध्ये उतरलेली आहे। मोरबी संघाचे 2 हुकमी प्लेयर खेळाडू बॅट्समन या ठिकाणी खेळपट्टीवरती सज्ज झालेत। एकानं स्ट्राइक घेतलं, एक नॉन स्ट्राइकला आहे, पण स्ट्राइक वरती येतोय तो म्हणजे ओमकार पाटील आणि नॉन स्ट्राइकला विकी पाटील अशी सलामीची एक हुकमी जोडी एक जोडसाखल मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि प्रणित येतोय बॉलिंग पार्क वरती। प्रणितचं हे पहिलं षटक असेल। सामना 3 षटकांचा असणार आहे याची कृपया दोनही संघांनी नोंद घ्या कारण सेकंडचा हा सामना आहे। सेकंड राऊंडचा सेकंड मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सामन्याला सुरुवात प्रणितचा हा पहिला चेंडू फर्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट। सरळ या ठिकाणी चेंडूला हवेमध्ये ढकलला होता पण क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार तोपर्यंत या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि ओव्हरथ्रो होतोय। ओव्हरथ्रोचा फायदा होईल का बघायचं आहे पण मात्र 3 धावा या ठिकाणी अतिशय सुरेखरित्या जलद गतीने पूर्ण केलेल्या आहेत। फटका खेळला देखील होता, हवेमध्ये होता, बराच काळ चेंडू हवेमध्ये होता। क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या। क्षेत्ररक्षकाने चेंडू ज्या वेळेला फेकला तो ओव्हरथ्रो झाला आणि त्यामध्ये एक मिळाली। अशा या 3 धावेनं अकाउंटला खात्याला सुरुवात झाली आहे। आपण बघतोय ओमकार पाटीलने 3 धावा घेतलेल्या आहेत। स्ट्राइक रोटेट देखील झालेली आहे। प्रणितच्या पहिल्या चेंडूवरती 3 धावा मिळाल्या। कसं असतं की ज्या वेळेला एखाद्या चेंडू मागे जास्त धावा आल्या की त्याचं बिल मात्र गोलंदाजावरती फाडलं जातं आणि तेच आपण या ठिकाणी बघतोय। सामना 3 षटकांचा आहे। एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक एक धाव देखील महत्वाची आहे। इथे मात्र या ठिकाणी पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे। P1चं पहिलं षटक आहे, त्यानंतर 2 उर्वरित षटक इथे पॉवर प्ले हटवलं जाईल। इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय थोडंसं बॉलिंग फरक चुकलं होतं। पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आहे, गतिशील चेंडू होता। या गतीला मात्र या ठिकाणी उत्तर देता आला नाही। बॅट्समननं मात्र या ठिकाणी आडवे बॅट करून चेंडू वरती प्रहार चढवला होता पण मात्र बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणतीच मुलाखत नाहीये। अपयश या ठिकाणी मिळालेल्या फलंदाजाला। दरम्यान मात्र ज्यावेळेला आपण बघितलं की ओमकार पाटील असेल 3 धावा घेतल्या होत्या त्यानंतर मात्र हा स्ट्राइक रोटेट झाली आणि विकीला या ठिकाणी संधी मिळालेली आहे। स्ट्राइकला लेफ्ट हँड बॅट्समन असल्यामुळे त्याला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय लेग साइडला किंवा त्याच्यावरती या ठिकाणी चेंडू टाकला होता तो त्याला घेता आला नाही। आताचा चेंडू मात्र या ठिकाणी उचली करून टपली दिली आहे चेंडूला। क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगला डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय तोपर्यंत विकीनं मात्र 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे। संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढेल। धावसंख्या होती ती बिन बाद 4 बिगर किसी नुकसान पर 4 रन। या ठिकाणी
आज अनेक मान्यवर आलेले आहेत, सर्वांचं स्वागत होईल पहिलं षटक झाल्यानंतर. पुढचा चेंडू प्रणित. यावेळेला मात्र खूप मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनला प्रेक्षक. चेंडू वन बाउन्स जातोय 4 धाब्यांसाठी. आर पार, सीमा रेषा पार, दणदणीत खणखणीत चौका. धावेनं वाढते, धाव संख्या होते 8. चांगला फटका आपण या ठिकाणी पाहिला. काय फेर डिलिव्हरी इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4, धाव संख्या झालेली 8. कारण पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या, त्यानंतर चेंडू डॉट गेला, नंतर सिंगल मिळाली आणि चौथ्या चेंडूवरती चौकार आला. 4 चौकाराच्या साह्याने 4 धावेने धाव संख्येमध्ये वाढ झालेली आहे. धाव संख्या 8 अशी आपण या ठिकाणी पाहतोय. अर्थातच पराग इलेव्हन घाटला संघा समोर खेळत असताना मुरबी संघ 8 धावांवरती या ठिकाणी आहे. पहिलं षटक चालू आहे, प्रगतीपथावरती आहे. प्रणित याचा पुढचा चेंडू असेल. आताचा चेंडू या ठिकाणी चांगला चेंडू, क्रिकेटच्या भात्यातील उत्कृष्ट असा चेंडू आहे. चेंडू का सोडून दिला काय कळलं नाही. इथे मात्र या ठिकाणी पुन्हा सांगावं लागेल की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. कमी चेंडूंचा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये एक एक चेंडू महत्वाचा आहे. पण या चेंडूला जर समाचार दिला नाही तर इथे मात्र या ठिकाणी असे चेंडू आपल्याला खूप महागा ठरू शकतात. याची आठवण मॅच नंतर, मॅच संपल्यानंतर आपल्याला त्याची आठवण होते. बघा पुन्हा एकदा फसवलं गेलंय. अक्षरशः या ठिकाणी जागेवरती खेळवलंय फलंदाजाला. हे षटक संपलं. प्रिलिमिनरी षटक प्रायमरी षटकाची झाली समाप्ती. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 8 या अंकावरती या ठिकाणी स्थिरावली गेली. यामध्ये 3 चेंडू डॉट आले. 3 चेंडूंवरती 60 धावा आलेल्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. धाव संख्या 8. नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक या कार्यक्रमांमध्ये वेळोवेळी हजेरी लावणारे आमचे सन्माननीय कमलाकर मामा, कमलाकरजी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. मी या ठिकाणी सन्माननीय वासुदेव शेठ म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते कमलाकरजी पाटील यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. ते देखील एक चांगलं नेतृत्व आहे. अनेक वेळेला आपण त्यांना अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे आणि अगदी लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन चालणार हे नेतृत्व आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. कमलाकरजी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी होतोय. आपण बघतोय हॅट्रिक सरपंच सन्माननीय वासुदेव शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांना मायेची उबदार शॉल दिली जाईल. तसेच या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी त्यांना देऊन सन्मानित केलं जाईल. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आपण आलात, या स्पर्धेला आपण शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप या ठिकाणी मनापासून आभार. वेळ देणं महत्वाचं आहे मित्रांनो. रात्री 2 वाजलेले आहेत आणि 2 वाजता त्यांची एंट्री या ठिकाणी झाली आहे, पण वेळ महत्वाचा असतो. घड्याळाचा काटा सेकंदाप्रमाणे पुढे चाललाय. आयुष्यातला वेळ आपल्या निघून जातो. त्या वेळेचा फायदा उचलत आपण या ठिकाणी आपला वेळ आपल्यासाठी सुद्धा आणि दुसऱ्यासाठी सुद्धा कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे. यावेळेला मात्र या ठिकाणी कार्पेटला घासत चेंडूला गली आणि पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलला होता. क्षेत्ररक्षक डीप स्कोअर लेग त्या बाजूला आपण बघतोय. 2 धावा मात्र फलंदाजांना या ठिकाणी वसूल केलेल्या आहेत. इथे मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आपण बघतोय. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालं. 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे आणि टोटल धावसंख्या झाली ती म्हणजे 10. दुहेरी अंकामध्ये या ठिकाणी धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचलेली आहे. एकूण धावसंख्या झाली 10. विकेट अद्याप नाहीये. एका बाजूला ओमकार पाटील तर दुसऱ्या बाजूला विकी पाटील. दोन्ही पाटील बंधू मुरबी संघातून या ठिकाणी खेळ करतायत. हे बंधू आहेत.
आता मात्र घुटना टेक, तमाशा देख, मोठा फटका, क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक, चेंडू जाते सरळ या ठिकाणी, मोठा फटका, बिग 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 आणि कडक 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 षटकार, छक्का दे धक्का, डीजे वाले को मौका. आता देखील चेंडू या ठिकाणी खेळून काढला अगदी त्याच दिशेनं. आपण बघतोय क्षेत्ररक्षक यावेळेला तैनात आहे. एक धाव काढली, दुसरी धावेसाठी वळतोय, पण टाकू की नको टाकू असं केलं होतं, पण ज्या वेळेला लगेच फेकला असता चेंडूची उचल करून तर कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती. पण टाकू की नको टाकू असं म्हणता म्हणता इथे फलंदाज सुरक्षित क्रीजवरती, खेळपट्टीवरती आपण पाहतोय. 2 धावा वसूल केलेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या झालेली 18. धावसंख्या 18. एक षटकारांना चांगली भर पडली होती, त्यानंतर पुन्हा एकदा डबल या ठिकाणी धाव घेण्यामध्ये यश संपादन झालेलं आहे. या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज पुन्हा एकदा सागर. षटकातला पुढचा चेंडू थोडा थोडा महागडा होत चाललाय. यावेळेला मात्र या ठिकाणी टच अँड पुश करायचा होता, चेंडूला ढकलायचा होता, पण मात्र नाखुश झाला बॅट्समन फलंदाज. इथे मात्र कोणतीच धाव मिळणार नाही. चेंडू मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. आता मात्र आणखीन एक मोठा फटका, सागरच्या चेंडूला दिला होता समाचार, पण मात्र या ठिकाणी आपण पाहतोय या मैदानावरती मात्र या ठिकाणी हा मोठा फटका घेण्यामध्ये फसलाय अक्षरशः या ठिकाणी फलंदाज, आणि मात्र सरळ तंबूचा रस्ता गाठावा लागतो. हा सहज झेल टिपलाय, अगदी योग्य या ठिकाणी निर्णायक क्षणाला हा झेल टिपला गेला. खरं तर इथे विकेटची गरज होती आणि तो विकेट मात्र या ठिकाणी मिळालेला आहे. फलंदाज बाद झालाय विकी पाटील, पहिला विकेट. या ठिकाणी गुरु ग्रामपंचायत जितेचे जनार्दन म्हात्रे या ठिकाणी सदस्य उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत मी संगम म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. संगम म्हात्रे प्लीज आपल्याला विनंती करतो की आपण ग्रामपंचायत जितेचे सदस्य जनार्दन म्हात्रे यांचं स्वागत आपण या ठिकाणी पुढे येऊन करायचं आहे. आपणास विनंती असेल. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. आपण बघतोय 2 डबल म्हणजे एकूण 4 आणि त्या 6 षटकाराच्या, त्याच्यामुळे इथे मात्र या ठिकाणी या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या. एक विकेट मात्र घेण्यामध्ये यश मिळालं ते सागर याला. या वेळेला काय क्लास फटका, एक जबरदस्त प्रेक्षकांची मन जिंकणारा अतिशय उत्कृष्ट असा दर्जेदार मॅक्झिमम बिग बिग षटकार. खर तर एक उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला. वन डाऊनला आलेला परेश ठाकूर याच्या बॅट मधून एक क्लास आपण या ठिकाणी फटका पाहिला. अगदी डीप या ठिकाणी फाईन लेग आणि डीप स्कोर लेगच्या मधून या ठिकाणी चेंडूला दिशा दिलेली आहे. हा षटकार जातोय. या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा होत्या. अशी धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 1 बाद 24 या अंकावरती. मगाशी देखील परेश ठाकूरनं इथे 2 षटकार 2 चौकार मारून मॅन ऑफ द मॅचचं किताब पटकावलं होतं. जवळजवळ त्यांनी धाबा 20 गोळा केल्या होत्या आधीच्या मॅच मध्ये, आणि बॉलिंग करताना त्यांनी या ठिकाणी एक विकेट त्यांनी घेतला होता. असं या ठिकाणी आमचे गुणलेखक बघा, अगदी डिटेल्स आम्हाला कम्प्युटरवरती आपण टाईप केल्यानंतर आपल्याला डिटेल्स मिळते, तशी ही डिटेल्स इथे मात्र आमचे गुणलेखक आम्हाला या ठिकाणी सांगतायत. काय जबरदस्त गुणलेखकाची भूमिका. 2 षटक झालेला आहे. सामना 3 षटकांचा. लास्ट ओव्हर डेथ ओव्हर. गोलंदाज विशाल याने टाकलेला चेंडू या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. एक सिंगल प्राप्त झाली आणि एकच धावेवरती समाधान मानलंय. एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 धावेने वाढती. धावसंख्या होते ती 25. 25 धावा धाव फलकावरती आलेला आहे. 2 मोठे फटके आपण पाहिले.
या ठिकाणी एक फटका जो षटकार झाला होता तो विकी पाटीलच्या बॅट मधून आला होता। त्यानंतर या ठिकाणी वन डाऊनला आलेला परेश ठाकूरनं देखील आले एक षटकार मारला। आताचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय इथे मात्र या ठिकाणी डीप स्कोर लेगच्या बाजूचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल केली, फेकी केली, पण मात्र गॅदर करता आला नाही व्यवस्थित आणि इथे मात्र या ठिकाणी फलंदाज सुरक्षित 2 धावा काढून सुरक्षित या ठिकाणी आपल्या खेळपट्टीवरती आहे। विकेट झाला असता पण व्यवस्थित थ्रो झालाय पण मात्र व्यवस्थित गॅदर करता आला नाही, तो स्टंपला लावता आला नाही। इथे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं की 2 धावा 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेल्या 27 धावा 27 लॉस ऑफ 1 विकेट 1 बाद 27 धावा धावफलकावरती आहेत। आताचा चेंडू या ठिकाणी या चेंडूला कोणताही समाचार नाही, चेंडू मात्र जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये। निर्धाव चेंडूची झाली सांगता प्रयत्नार्थी परमेश्वर। पहिली पायरी ही कठीण असते पण नंतरच्या पायऱ्या अगदी साध्या सोप्या असतात, तर पहिली पायरी चढताना तुम्हाला कदाचित या ठिकाणी कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागेल, ते दिलंय देखील। इथे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण मात्र आता एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त झालेली आपण बघतोय। पुन्हा 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडले 28 लॉस ऑफ 1 विकेट 28 धावा। पुढचा चेंडू विशाल मोठा फटका घेऊ देत नाही बघा, कंजूस गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी चांगले चेंडू या ठिकाणी आहेत, कधी खाली राहतायत, कधी आखूड टप्प्याचे आहेत, कधी उचली घेतायत, कधी थोडे बाहेर किंचितसे या ठिकाणी अगदी आपण बघतोय। आता मात्र या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आला आणि इथे मात्र पकडला झेल आणि या बॅट्समनचा संपलाय खेळ। हा दुसरा विकेट तंबूच्या अस्त्राला जाईल। बाद झालाय फलंदाज ओमकार पाटील। मुरबी पेण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मॉन्टी मुरबी पेण यांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय। धन्यवाद अविनाशजी पाटील। इरवाडीचे आमचे अविनाशजी पाटील नेहमीच आमच्यावरती प्रेम कुठेही भेटले आवर्जून या ठिकाणी आम्हाला आवाज देतात, त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो। आणि इथे मात्र आपण पाहिलं असाल की 3 षटक झालेले आहेत, 3 षटकांची झाली समाप्ती। मुरबी संघाची एकूण धावसंख्या झाली बघा, पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये सागरनं 16 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर विशालनं या ओव्हरमध्ये दिल्या 4 धावा, एकूण 28 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत। 29 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे, 18 चेंडू 29 धावा। काय उत्तर याला या ठिकाणी देणार का पराग 11 घाटला संघ, कशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर देणार आहे आपण बघणार आहोत। मुरबीचे मोंटी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि तसेच त्यांच्या समवेत ऋषी म्हात्रे मुरबी ऋषिकेश म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ऋषिकेश म्हात्रे त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करीत आहोत। मॉन्टी भाई आज मुरबीवरून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो। त्यांची टीम या ठिकाणी खेळते मुरबीची आणि सर्व खेळाडू आपण बघतो अगदी यंग आहेत, अगदी चांगल्या तरुणांचा हा भरणा असलेला आहे या ठिकाणी हा आपण बघतोय संघ आहे। इथे मात्र या ठिकाणी हॅलो, लगेच आपण स्वागताच्या कार्यक्रमाकडे या ठिकाणी वळूया। मी आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय मॉन्टी पाटील मुरबीचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतील अनंता पाटील। कृपया आपण या ठिकाणी पुढे येऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। मॉन्टी पाटील यांचं स्वागत अनंता पाटील करतील आणि ऋषिकेश म्हात्रे यांचं स्वागत आमचे दुर्वांश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी पुढे यायचं। ऋषिकेश म्हात्रे यांचं स्वागत दुर्वांश म्हात्रे करतील आणि मॉन्टी पाटील मुरबीचे त्यांचं स्वागत अनंता पाटील करतील। अनंता पाटील यांना विनंती आहे आपण त्यांचं स्वागत करायचं।
शरद म्हात्रे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। मॉन्टी पाटील यांचं स्वागत शरद म्हात्रे यांच्या हस्ते या ठिकाणी होईल। आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं, दोनही मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होईल। तर चला, फिल्डिंग लागलेली आहे, क्षेत्ररक्षण लागलेलं आहे आणि सलामीची जोडी या ठिकाणी पराग 11 घाटला संघाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर सामन्याला होते सुरुवात, मान्यवरांचं स्वागत देखील या ठिकाणी झालेलं आहे। आमचे कमलाकरजी पाटील देखील या ठिकाणी आज वेळात वेळ काढून आलेले आहेत आणि मॅच संपल्याशिवाय ते जाणार नाहीत, मला माहिती आहे। त्यांचं देखील स्वागत करतो आणि लगेचच आपण मॅच कडे वळूया। अटीतडीचा सामना या ठिकाणी आहे। एका बाजूला पराग 11 घाटला संघ ज्या बल्लाढ्य टीमला पराभूत करून आपण बघितलं होतं की 2 सामने या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर मुरबी संघ आता इथे मात्र या ठिकाणी माहुलगाव या संघाला या ठिकाणी पराभूत करून मुरबी संघ इथे पोहोचला होता या सेकंड राऊंड मध्ये आणि हा सामना 3 षटकांचा आहे। 18 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावा, चांगलं लक्ष आहे, फायटिंग टार्गेट आहे, थोडी फाईट नक्कीच होईल। शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगेल। स्ट्राईकला आलाय प्रीतम म्हस्के आणि नॉन स्ट्राईकला विशाल पांचाल या ठिकाणी आपण बघतोय आणि बॉलिंग मार्क वरती संकेत। मुरबी संघाचा पहिला आयकॉन संकेत या ठिकाणी आपण बघतोय। संकेत गोलंदाजीसाठी सज्ज होईल। अगदी मुंबई गोवा हायवे एंड कडून या ठिकाणी टाकलेला चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक अक्षरशः बघत बसलाय काय घडलंय मैदानामध्ये। तर इथे मात्र या ठिकाणी कोणी सांगायलाच नाही काय घडलंय काय बिघडलंय, बघत बसलाय क्षेत्ररक्षक चेंडूकडे। चेंडू मात्र गॅप्स मधून या ठिकाणी सरळ जातोय सीमा रेषा पार आणि या पहिल्या चेंडूवरती दणदणीत खणखणीत चौकार। 4 धावेना अकाउंटला सुरुवात। डीजे प्रीतम म्हस्के याला या ठिकाणी रोखायचं आहे, पण त्याला रोखणार कोण, कारण हे वादळ आहे मैदानामध्ये। अतिशय जबरदस्त हा बॅट्समन आहे आणि पहिल्या चेंडूला समाचार। आता मात्र या ठिकाणी हा चेंडू थोडासा उचले घेणार होता, बॅटच्या प्रॉपर पोर्शन मध्ये या ठिकाणी प्रतीकला घेता आला नाही। एक चेंडू तुमचा तर एक चेंडू आमचा। इथे मात्र दोनही मान्यवर मैदानामध्ये आमचे मॉन्टी पाटील असतील मुरबीचे आणि इकडे मात्र आमचे जगदीश ठाकूर या ठिकाणी पेणीचे आपण बघतोय। पराग 11 घाटला संघ त्यांना त्यांचं मार्गदर्शन आहे, त्याच्यामुळे नक्कीच इथे मात्र या ठिकाणी ही लढाई या मैदानावरती सुरू असताना आपण बघतोय। इथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार का, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडा फंबल होतोय। 1 धाव काढली, दुसरी धाव देखील पूर्ण करली आणि तिसऱ्या धावेसाठी वळतोय आणि 3 धावा कंप्लीट। क्या बात आहे, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। 3 धावेनं या ठिकाणी फायदा झालेला आपण बघतोय। अतिशय उत्कृष्ट खेळ। खरं तर धावांची गरज आहे, कारण कसं असतं मित्रांनो की ज्या वेळेला कमी षटकांचा सामना असतो तो क्रिकेट मधला जुगार असतो मित्रांनो। त्यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल काही सांगू शकत नाही। एखाद्या वेळेला विकेट सुद्धा जाते, एखाद्या वेळेला मोठे फटके सुद्धा जातात, पण अशा वेळेला मात्र या ठिकाणी चाणाक्षगिरी करणं, एकदम चलाक वागणं या ठिकाणी खरं तर महत्वाचं असतं आणि ते पाहायला मिळतंय। त्या अक्षरशः या ठिकाणी प्रीतम हस्केच्या कडून, कारण पहिला चौकार खेचला त्यानंतर चेंडू डॉट गेला होता, पण या चेंडूवरती ते म्हणतात ना गाळलेल्या जागा भरा, ती आधीच्या चेंडू डॉट गेला त्याची भर या ठिकाणी या चेंडूवरती काढली। 3 धावा आलेल्या आहेत, वसूल केलेल्या आहेत। धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7 विदाउट लॉस। 3 चेंडू 7 धावा असं समीकरण या ठिकाणी आपण बघतोय झालेलं आहे। आता मात्र या ठिकाणी आडवी बॅट करून खेळण्याचा प्रयत्न, खरं तर पहिला चेंडू त्याला फेस करायचा होता। इथे मात्र आपण या ठिकाणी बघतोय विशाल पांचालला हिट करण्याच्या नादामध्ये मात्र बीड झालेला आहे, कोणतीच धाव मिळणार नाही। खरं तर 29 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत। आतापर्यंत 7 धावा धाव फलकावरती आहेत। हे पहिलं षटक चालू आहे। पुन्हा एकदा फसवलं गेलंय, अक्षरशः या ठिकाणी फसवलं गेलंय। खरं तर खेळायचं एखादी सिंगल काढून प्रतीकला या ठिकाणी स्ट्राईक त्याला द्यावी लागेल, कारण कसं असतं की चेंडूला फेस करून चेंडू एखादा जर आपल्याकडून मिस झाला तर दुसऱ्या चेंडूला आपण टच अँड पुश करून खेळपट्टीच्या बाजूला फॉलोअरच्या या ठिकाणी बाजूला चेंडू आपण खेळून काढला पाहिजे, पण इथे मात्र लगातार 2 चेंडू डॉट गेलेत, त्यामुळे थोडंसं अडचण निर्माण होईल। अजूनही जर आपण विचार केला तर या ठिकाणी लास्ट बॉल बाकी आहे। 1 टू गो या ओव्हर मधील शेवटचा चेंडू। 1 टू गो विशाल पांचाल
समोर आहे यावेळेला फटका खेळून काढलेला आहे तो अर्थातच या ठिकाणी आपण बघतोय ऑन साइडला क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडंसं गडबडलं तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात पुन्हा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय पण मात्र 3 धावा पूर्ण खराब क्षेत्ररक्षण खराब फिल्डिंग पाहायला मिळाली मोरबी संघाची या ओव्हरमध्ये आपल्या खरं तर 2 वेळेला अशा पद्धतीचाच या ठिकाणी मगाचा एक चौकार फाईन लेग क्षेत्रामधला आणि आता सुद्धा या ठिकाणी आपण बघितलं की या 3 धावा या अंगलट येऊ शकतात कदाचित या ओव्हरमध्ये धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10 आता विजयासाठी धावा पाहिजेत त्या म्हणजे 19 12 चेंडू 19 धावा कसं समीकरण असेल खरं तर 10 ची सरासरी आहे जर आपण बघितलं तर प्रत्येक ओव्हर मागे अशा 10 धावा आणायचे आहेत असं समीकरण असताना इथे पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या धावा आल्या म्हणजे खरं तर चौकार आणि 2 तिहेरी आणि 3 चेंडू डॉट गेले होते पण तरी देखील धाव संख्या 10 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 19 अजूनही 19 धावांची गरज आहे 12 चेंडू 12 गेंदों में जीतने के लिए 19 रन की जरूरत 12 गेंदे और जीतने के लिए 19 रन की जरूरत 12 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी जिंकू किंवा हरू पण युद्ध आपले सुरू आज या ठिकाणी बघतोय आपण मुरबीचे ऋषिकेश म्हात्रे असतील मोंटी पाटील असतील या ठिकाणी आलेले आहेत आपली मॅच आहे आपल्या गावचा संघ आहे चांगल्या तरुणांचा खेळ आहे पण इथे मात्र या ओव्हरमध्ये थोडीशी मिसफिल्डिंग झाली होती ती उणीव भरून काढावी लागेल नेक्स्ट ओव्हरमध्ये पण मात्र चांगला खेळ आणि अद्याप विकेट नाहीये 10 धावांची पार्टनरशिप पहिल्या ओव्हरमध्ये 6 चेंडूंचा खेळ झाला त्यामध्ये 3 चेंडू फेस केले गेले आणि 3 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या आपण पाहिल्या दुसरं षटक टाकण्यासाठी विघ्नेश याने या ठिकाणी चेंडू टाकलेला आहे चेंडू मात्र निर्धाव जातोय विशाल पांचालला मात्र या ठिकाणी चेंडूंचा समाचार घेता येत नाही आतापर्यंत जर आपण विचार केला तर विशाल देखील 3 चेंडू डॉट खेळलाय हा पहिला चेंडू निर्धाव चेंडू विघ्नेश याचा कदाचित कंजूस गोलंदाजी करावी लागेल या ओव्हरमध्ये इथे मात्र या ठिकाणी कमी धावा द्यायच्यात असा संकल्प त्यांनी केलाय इरादे नहीं हो तो रास्ते भी आसान हो जाते और सच्ची लगन से हो तो सपने भी साकार हो जाते इस तरह गेंदबाजी करता हुआ विघ्नेश फिर एक बार डॉट बॉल लगातार दुसरा चेंडू निर्धाव चेंडू बघा इतिहासाची भूमी आहे रायगडची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं माती कपाळाला लावायची 36 हत्तींचं बळ येतं मनगटामध्ये ताकद येते ती बॅट नाही तर तलवार तुम्हाला दिसेल आणि अक्षरशः गोलंदाजी म्हणजे चेंडूची कत्तल केली जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी हा रणसंग्राम मैदानामध्ये झाला पाहिजे 2 चेंडू विशाल पांचाल या ठिकाणी डॉट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर कमी षटकांचा हा खेळ पण एखादा चेंडू खेळून या ठिकाणी प्रतीक किंवा प्रीतमला या ठिकाणी जर संधी दिली तर बरं होईल यस केलंय नक्कीच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र एक धाव सिंगल प्राप्त झाली तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आलेली आहे मिळालेली आहे संघाची धावसंख्या 1 धावेने वाढतीये आणि धावसंख्या झालेली 11 1-1 विदाउट लॉस बिगर किसी नुकसान पे 11 रन ये दूसरा ओवर जारी है हवेमध्ये थोडासा गारवा आहे परिसर थोडासा थंडगार आहे जर वातावरण आपण पाहिलं तर पोषक असं वातावरण खेळाडूंना आणि किंवा प्रेक्षकांना देखील असेल यावेळेला मात्र थोडीशी फिरकी घेतली फटका पाहिजे तसा नाही काय सुरेख गोलंदाजी आता मात्र या ठिकाणी या गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि या 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केले काय सुरेख गोलंदाजी मूर्ती लहान पण कीर्ती महान हा रेकॉर्ड असतो मित्रांनो प्रत्येकाचा वैयक्तिक परफॉर्मन्स असतो तो आपण कसा देतो हे देखील आपण खेळतो आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी म्हणून आपल्या संघासाठी आपल्या खरं तर हा सांघिक खेळ या ठिकाणी असतो आता मात्र टपली दिली क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र त्या ठिकाणी झेल मात्र या ठिकाणी सुटला एक सिंगल प्राप्त केली थर्ड मॅनच्या बाजूला डीपला त्या ठिकाणी चेंडू खेळून काढला होता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र विशाल पांचाल रनआउटच्या स्वरूपात बाद होत आउट पहिला विकेट तंबूच्या असराला देऊया डीजे मास्टरला थोडी संधी म्युझिक
न्यू बॅटर मैदानामध्ये सागर विघ्नेशचं हे दुसरं षटक चालू आहे। धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते। ती अर्थातच 29 धावा विजयासाठी गोळा करीत असताना टोटल धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12। षटकातला चेंडू या ठिकाणी अपील केलं गेलंय पण अपील मध्ये उत्साह जास्त आहे, विश्वास कमी आहे। इथे मात्र काय घडलंय मैदानामध्ये तर यस पंचांकडून या ठिकाणी थर्ड पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर हा लास्ट बॉल होता पण मात्र बघूया काय घडले मैदानामध्ये। विघ्नेशचा हा खरं तर षटक चांगलं पाहायला मिळालं। काय सुरेख षटक टाकलं गेलं, फेकलं गेलंय, सुरेख अप्रतिम कंजूस गोलंदाजी जशी पाहिजे होती यावेळेला या निर्णायक क्षणाला तशी गोलंदाजी केली आहे। बघूया काय घडले मैदानामध्ये पण मात्र जर आता विचार नॉट आउट यस मिळाली एक सिंगल। संघाची धावसंख्या टोटल झालेली आहे ती म्हणजे 13। आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या म्हणजे 6 गेंदों में जीतने के लिए 16 रन की जरूरत। 6 गेंदों में जीतने के लिए 16 रन की जरूरत है। 6 चेंडू आणि 16 धावा। बघा समीकरण कसं या ठिकाणी येऊन ठेवलंय। 6 चेंडू 16 धावा। खरं तर या ओव्हरमध्ये विघ्नेशची गोलंदाजी मुरबी संघासाठी पोषक अशी गोलंदाजी ठरलेली आहे। त्यांनी या ठिकाणी 3च धावा फक्त माफक खर्च केल्या। 3 चेंडूंवरती 3 सिंगल मिळाले आणि 3 चेंडू डॉट टाकले गेले। काय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। एक विकेट रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहिला विशाल पांचाल याचा। जागा सांभाळण्यासाठी सागर वनडाऊनला आलाय। आता मैदानामध्ये प्रीतम म्हस्के आणि सागरला आपण या ठिकाणी पाहतोय। 6 चेंडू 16 धावा वसूल होणार का? येणारी वेळ आणि काळच आपल्याला सांगू शकतो। जर पहिल्या चेंडूवरती किंवा दुसऱ्या चेंडूवरती षटकार गेला तर गॅरंटी 100%। पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवरती एखादा षटकार येणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत मैदानामध्ये खेळपट्टीवरती प्रीतम म्हस्के आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील। म्हणून पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती एक षटकार तुमच्या मॅचला कलाटणी देऊ शकतो, मॅच टर्न करू शकतो, सामना टर्न करू शकतो। पण गोलंदाज मात्र वापरलाय प्रतीक। प्रतीककडे जिम्मेदारी या ठिकाणी सोपवलेली आहे मुरबी संघाकडून। प्रतीक कशा पद्धतीने गोलंदाजी करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल। प्रेशर मध्ये आहेत पण प्रेशर मध्ये न राहता अगदी चांगल्या रीतीने या ठिकाणी जर गोलंदाजी झाली तर मात्र नक्कीच या ठिकाणी दोघांना ही सुवर्ण संधी आहे। करो या मरो अशी सिच्युएशन या ठिकाणी आता समोर आलेली बघतोय। या ठिकाणी आपण बघतोय चेंडू हा या ठिकाणी खरा फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि फलंदाज मात्र या ठिकाणी प्रीतम म्हस्के बॅक टू द पॅव्हिलियन आउट। प्रीतम म्हस्केचा पकडला झेल आणि प्रीतम म्हस्केचा संपलाय खेळ डीजे। टू द पॅव्हिलियन झाले अगदी तंबूच्या आसऱ्याला आले आपण पाहिलं। प्रीतम म्हस्केला देखील आणि विशाल पांचालला देखील जे सलामीवीर होते ते मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला आलेले आहेत आणि खरं तर आता चेंडू राहिलेत फक्त 5 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे। मी म्हटलं होतं मोठ्या फटक्याची गरज होतीच खरं तर पण तो मात्र खराब फटका खेळण्याचा प्रयत्न झाला। समोर फ्रंटला खेळला असता तर नक्की धावा देखील मिळाल्या असत्या पण मात्र गोलंदाजाची ही करामत मी म्हणेन गोलंदाजाने केलेलं हे प्रात्यक्षिक आपल्या या ठिकाणी पाहायला मिळालं। अगदी धारदार गोलंदाजी, अगदी या ठिकाणी टिचून अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती प्रतीक याच्या माध्यमातून। प्रतीक पुन्हा एकदा बॉलिंग पार्क वरती खूप मोठा रनअप आहे। जवळजवळ 16 ते 17 पावलांचं किंवा 14 ते 15 पावलांचं असं रनअप मला या ठिकाणी पाहायला मिळतोय। खूप मोठा रनअप आहे। तेवढ्याच गतीनं तो चेंडू टाकतो त्या बॉलिंगला, त्याची ऍक्शन आपण या ठिकाणी पाहतोय। यावेळेला मात्र या ठिकाणी फटका खेळून काढलेला आहे। लॉंग ऑनच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची उचल करतोय आणि इथे रनआउटची विकेट जाईल। थोडा कमी पडलाय, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही आणि इथे मात्र या ठिकाणी महत्वाची आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला। तिसरा गडी बाद झालेला आहे। सागर बॅक टू द पॅव्हिलियन आउट डीजे। नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय तो म्हणजे सर्वेश। पण मात्र आता चेंडू राहिलेले आहेत ते म्हणजे 4 आणि धावा पाहिजेत।
टोटल 15 धावा, 4 चेंडू 15 धावा. काय समीकरण या ठिकाणी हे पूर्ण होणार का नाही होणार? केलं तर होऊ शकतं. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हणतात. आता मात्र या ठिकाणी जो हुकला तो संपला असं म्हणतात. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. संपूर्ण खरं तर चेंडूवरती जायला पाहिजे. मी म्हटलं होतं की एखादा मोठा फटका आला असता तर मॅच टर्न झाली असती. या ठिकाणी शिवसाई मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना देखील विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. गांगलालीचे आमचे अमोल शिगवण यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तसेच साबर सोसायटीचे नितीन म्हात्रे, तरणखोपचे अमित पाटील आणि गुरु सालुंके यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अशा सर्व मंडळींना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी ज्यांची नावं घेतलेली आहेत आपण या ठिकाणी स्टेजवरती बघा. पाणी पुरवायचं आहे. चेंडू लागलाय असं वाटतंय. शरीर महत्वाचा असतो मित्रांनो. चेंडू लागतो. मॅच आपल्याला अनेक खेळायचे आहेत पण आपलं शरीर महत्वाचं आहे. सिर सलामत तो पगडी 50 असं म्हणतात, म्हणून आपण काळजी देखील घेतली पाहिजे. या ठिकाणी अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. शिवसाई मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीकजी पाटील, गांगलेली पेणचे अमोलजी शिगवण, साबर सोसायटीचे नितीन म्हात्रे, तसेच या ठिकाणी तरणखोपचे अमित पाटील आणि गुरु साळुंके यांच्याकडून या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मनापासून आपण शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. जर आपण हजर असाल तर इथे स्टेजवरती येऊन आपण असं नसतं व्हायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी दोन चेंडू आणि 15 धावा. अशक्य असं आव्हान या ठिकाणी आपण बघतोय. 2 चेंडू 15 धावा. नंतर कोणाची मॅच आहे काय अनाउन्समेंट आहे? यस, यानंतर खरं तर मॅच होणार आहे सिद्धिविनायक भिंगारी विरुद्ध यातील विजय संघ. त्यामुळे नक्कीच हा मॅच या ठिकाणी आपल्याला थोड्या वेळामध्ये पाहायला मिळेल. खरं तर या मॅच मध्ये काही रंगत नाही, कारण मी म्हटलं होतं मोठा फटका. खरं तर या ठिकाणी ज्या धावा डिफेन्स केल्या विघ्नेश, काय गोलंदाजी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामध्ये रनआउटची विकेट गेली होती खरी, पण 3च धावा त्यांनी या ठिकाणी माफक खर्च केल्या होत्या आणि सुरेख अशी या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु बघणार आहोत कोण नक्की या ठिकाणी या मॅच मध्ये कोण हिरो ठरणार आहे. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय सामना संपलेला आहे आणि हा सामना जिंकलाय मुरबी संघानं. मुरबी संघाचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि पराग 11 घाटला संघानं जे एफर्ट्स दिले, चांगला प्रयत्न केला. आधीचा मॅच चांगला खेळला होता, इथे मात्र कुठेतरी कमी पडलेले आहेत. पण आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं सतत आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर या ठिकाणी तयार राहायचं सिद्धिविनायक भिंगारी विरुद्ध मुरबी यांच्यामध्ये या ठिकाणी पुढची लढत आपल्याला आपल्या भेटीला येणार आहे. परंतु पुढचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल ते याच विभागातील एक उत्कृष्ट समालोचक आमचे कृष्णा म्हात्रे सर आमच्या सोबत 2 दिवस या ठिकाणी सतत 4-5 दिवस आहेत, परंतु माझ्यासोबत 2 दिवस जोडले गेले. त्यांचं देखील मी करतो स्वागत आणि त्यांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. मी थांबतो. धन्यवाद. या तत्पूर्वी एक अनाउन्समेंट आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यस विकी पाटील. 11 धावा त्यांनी या ठिकाणी गोळा केल्या, त्यामुळे त्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल. विकी पाटील आपलं बक्षीस घेण्यासाठी आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. मुरबी संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू विकी पाटील बॅट्समन, याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस दिलं जाणार आहे. त्याला विनंती आहे आपलं बक्षीस घेण्यासाठी प्रथमतः आपण या ठिकाणी स्टेजवरती मंचावरती आपण यायचं आहे. मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. चला या मॅचचे मॅन ऑफ द मॅच विकी पाटील गावचे